झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बरं झालं तू चालीस। मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्या दिवशी प्रिया अचानक आल्यामुळे तू दादासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतंस ते खराब झालं ना। आमच्यामुळे तुम्हाला एकत्र असा वेळ स्पेंड करता आलाच नाही। पण तेव्हा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, प्रियाला तुमच्याबद्दल माहित नव्हतं, ते पण आता तिला माहिती आहे आणि तिने एक्सेप्ट पण केलंय। अरे तुला आठवतंय आपण जेव्हा प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा चौघं कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो। तसंच आपण आत्ता पण जाऊया का? वे हा पण देवी आई अरे देवी आई गेली आहे नागपूरला, ती येणार उद्या संध्याकाळी, तोपर्यंत आपण पण परत येऊ। तसं चालतंय। प्रीतम सर मला सांगा ना, नाही म्हणजे कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे, म्हणजे मला घरातली कामं तशी पटापट आवरायला। मी सांगतो तुला, सगळं सांगतो, तुझा पटापट आवर सगळं। हा जा जा जा। येस प्रीतम सर एक विचारायचं होतं। विचार ना। मला सांगा, इंग्रजी लई अवघड आहे का? अजिबात नाही का। मला सांग, इंग्लिश काय आहे? भाषा आहे ना। आणि भाषा आपण कशाला वापरतो? एक्सप्रेस करायला। आपण ज्या प्रदेशात वाढतो त्या प्रदेशातली भाषा आपण वापरतो, कारण आपल्याला त्या भाषेत एक्सप्रेस करायला सोपं जातं, एवढंच। आणि आता इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, सो इंग्लिश कशी एक युनिव्हर्सल लँग्वेज झाली, म्हणजे जगात बोलली जाणारी लँग्वेज। म्हणजे जर आपल्याला आपली कामं पटापट व्हायला हवी असतील ना, तर आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही। तू काय विचारते मला इंग्लिश बद्दल? तुला इंग्लिश शिकून दादाला सरप्राईज द्यायचं ना? नाही नाही, पण बरोबर आहे, तू इंग्लिश शिकलंच पाहिजे, म्हणजे कसं दादाला आणि आईला दोघांनी खुश करता येईल आणि त्यांना तुझा अभिमान वाटेल। पण सर मी कसं काय शिकणार? प्रियाला सांगू तुला इंग्लिश शिकवायला? नाही नाही, नको। प्रियाला कळलं म्हणजे अख्ख्या घराला कळल्यासारखं आहे ना, नको। आणि मग सरप्राईज कसलं? आपण एक काम करू, आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावूया आता हा। या वयात? त्याला काय शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? परत आहे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही। मी पण ठरवलंय शिकायचं, घाबरायचं नाही। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।